नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत रहस्यमय हवेली या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, उदयसिंह चव्हाण याला मारायला आलेल्या तिन्ही मारेकऱ्यांना हातपाय बांधून घेऊन निघाला होता. आता पाहूयात पुढे. 10 दिवस उलटले आणि रामकिसनची वाट पाहणाऱ्या सर्वांनी चुळबुळायला सुरुवात केली. तारामतीच्या नाना शंका भेडसावून तिच्या मनाला भेडसावू लागल्या. रामकिसनला काही धोका तर झाला नाही ना, हाच विचार सारखा तिला सतावू लागला. बेचैनावस्थेत एक एक दिवस ती घालवू लागली. तारामतीची ही योजना फक्त आणखीन एकाच व्यक्तीला ठाऊक होती, सरदार मानसिंह ठाकूरला आणि त्याच्या मुलाला. उदयसिंह चव्हाणने त्यांच्या एकूण एक डाकूंना ठार केलेले असले तरी टोळीतील सर्वात वृद्ध डाकू दूर गेलेला असल्यामुळेच बचावला होता. तारामतीने त्याला आपल्या वाड्याच्या जवळच घर बांधून दिले होते. मामू या नावाने तो ओळखला जात होता. तो कोण आणि कुठला हे कुणालाच ठाऊक नव्हते. तारामतीला देखील त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. 15 दिवस उलटले आणि अधिकच बैचेन बनलेल्या तारामतीने मामूला बोलावले. तिच्या चेहऱ्याकडे पाहून मामूने काय घडले असावे हे ओळखले. मामू, रामकिसन आला नाही. कदाचित तो आता येणार नाही. मामूने मख्खपणे तिच्या प्रश्नाला केवळ तर्काने उत्तर दिले. मामूला ती अतिशय मानत होती. सरदार मानसिंह ठाकूरपेक्षाही कितीतरी वर्षांनी तो मोठा होता. आता तर त्याच्या शरीरावरची कातडी लोंबत होती. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे झालेले होते. सारे दात पडले होते. सावकाश बोलू लागला तरच तो काय म्हणतो ते समोरच्या माणसाला कळायचे आणि रागाच्या भरात त्याने बोलायला सुरुवात केली तर कुणाला काहीच कळत नव्हते. तारामतीला मात्र या बोलण्याची सवय झालेली होती. मामू कदाचित तो संधीची वाट पाहत असेल. त्यात वाट पाहण्यासारखं काय आहे? मामूने अगदी सहजरित्या विचारले. मामू, उदयसिंह चव्हाण ही असामान्य आसामी नाही. तो अत्यंत धोकेबाज आहे. एखादा सैतान परवडला, पण हा उदयसिंह चव्हाण नको, हीच भावना मी म्हणणारे डाकू व्यक्त करीत होते. ते सरदार देखील या चव्हाणाला दचकून असायचे. शेवटी इतिहास काय घडला हे तुला मी सांगायला हवं असे नाही. थंड आवाजात मामू तिला उदयसिंह चव्हाणची जाणीव देत होता. त्याच्या बोलण्यात अतिशयोक्ती किंचितही नव्हती, कारण मामूने जे सांगितले त्याची प्रचिती याच मामूने घेतली होती. मामू, मी आता काय करू? आता गप्प बैस आणि यदा कदाचित चव्हाण या बाजूला आला तर सरळ सरळ कानावर हात ठेव. रामकिसन नावाच्या माणसाला आपण ओळखतच नाही हे शपथेवर सांगायची तयारी ठेव. पण त्याचं काय झालं हे तरी पाहायला हवं. ते आणि तू काय पाहणार आहेस? उदयसिंह चव्हाणच्या हातातील सापडणारा दुश्मन, त्याचं काय होणार याचा विचार करायचीच गरज नाही. आपल्या 7ही साथीदारांसह तो गोळ्यांना बळी पडलेला असेल. पण मी एकदा मनाची खात्री करून घेते. तू खात्री करायला मुळीच लागू नकोस. जर का तू त्याच्या तावडीत सापडलीस आणि रामकिसनने तुझ्याबद्दल त्याला काही सांगितलेले असेल तर तो तुला जन्मात सोडणार नाही. इथंच गप्प राहून तुला कानावर हात ठेवता येतील, पण शोधाशोध करायला गेल्यावर तुला ते जमायचं नाही. मामू अगदी सडेतोडपणे सांगत होता. आपण कितीही सांगितले तरी तो आपल्याला संमती देणार नाही किंवा आपल्याला अनुकूल असे मतही देणार नाही याची खात्री तिला झाली होती. मामू, गप्प राहणं मला जमायचं नाही. कोणतेही मोल देऊन उदयसिंह चव्हाणला ठार करण्याचा निश्चय मी केलेलाच आहे. कोणत्याही परिस्थितीत तो जिवंत राहणे कठीण आहे, असा माझा ठाम निश्चय आहे. त्याच्यावर सोड उगवल्याशिवाय सुखाने 4 घास देखील मला खाता यायचे नाहीत. तारामती, माणूस सुडानं पेटला आणि सारासार बुद्धी गहाण टाकून वागू लागला तर त्याचा सर्वनाश व्हायला उशीर लागत नाही. तुझ्यासारखी अनेक माणसं मी आयुष्यात पाहिलेली आहेत, सुडानं पेटलेली, पण एकालाही यश आलेलं दिसत नाही. पण कदाचित तू यशस्वी होशील. तारामतीला कदाचित हा शब्द खटकला. मनातल्या मनात ती मामूवर चिडली, पण मनातील चीड उघड उघड व्यक्त करण्याची हिंमत तिच्यात नव्हती.
तिने मामूला निघून जाण्याची सूचना केली. मामूने तिचा नूर ओळखला. ती थंड बसणारी नाही याची खात्री त्याला होती. आपण 4 गोष्टी तिला समजावून सांगाव्यात हा विचार वाड्याच्या पायऱ्या उतरताना मामूच्या मनात आला आणि आपण काहीही बोलणे योग्य नाही याची जाणीव झालेला मामू तडक घराकडे निघाला. 1-2 दिवसातच तारामती रामकिसनच्या शोधासाठी बाहेर पडेल याची खात्री मामूला पटली होती. आपण तिला रोखण्याचा प्रयत्न केला तर ती सारा राग आपल्यावर काढील हे देखील त्याला माहीत होते. नेमके घडलेही तसेच. दुसऱ्याच दिवशी दुपारी तारामती केवळ 2 साथीदारांना घेऊन दूर कुठेतरी निघून गेलेली आहे हे मामूला समजले. ती निघाली त्या भल्या पहाटे आणि ज्यावेळी मामूच्या कानात ही गोष्ट शिरली तेव्हा सूर्य पोचला होता माथ्यावर. रामकिसनचा ठाव ठिकाणा तारामतीला ठाऊक होता. यापूर्वी 2दा ती रामकिसन राहत असलेल्या खेड्यात जाऊन आली होती. झोपडीसारखे त्याचे घर देखील तिने पाहिलेले होते. त्या खेड्यात शिरल्यानंतर आपल्याला काही कळेलच यावर तिचा विश्वास नव्हता. मध्यरात्रीच्या सुमाराला रामकिसन राहत असलेल्या खेड्याजवळ ती आली आणि एकदम खेड्यात शिरायला तिचे मन तयार झाले नाही. कारण उदयसिंह चव्हाणने रामकिसनला गाठले असेल तर तो आपली वाट पाहत किंवा रामकिसनच्या आणखीन साथीदारांची वाट पाहत त्याच खेड्यात थांबलेला असेल असंही तिचे मन तिला सांगत होते. मामूचे एक वाक्य तिच्या मनात उभे राहत होते. कारण मामू किती उलट्या काळजाचा आहे हे तिला ठाऊक होते. भीती ही चीज मामूला ठाऊक नव्हती. पण आता पूर्णपणे उतार वयाला पोचलेला असल्यामुळे त्याचे मन कच खात होते. सुळाच्या आगीवर आणि सुडाच्या ज्वालावर जागलेला मामू सुडाने पेटलेल्या माणसाचे काय होते याची कल्पना तारामतीला जेव्हा देत होता तेव्हा ते त्याचे बोल अनुभवाचे आहेत हे तारामतीला पटलेले होते. पहाट होईपर्यंत ती थांबली. केवळ 2घच साथीदार बरोबर असल्यामुळे एकदम कोणतेही धाडस करायला तिची तयारी नव्हती. संख्या मोठी असती तर तिने केव्हाच गावात प्रवेश केला असता आणि मध्यरात्र असतानाच काही गावकऱ्यांना उठवून तिने माहिती मिळवली असती. उदयसिंह चव्हाणचे फार मोठे दडपण तिच्या मनावर आले होते. ती सीमेवर आली. कोवळे ऊन पडले तरीही गावात शिरण्याचे धैर्य तिला अद्याप होत नव्हते. कारण काहीतरी घडणार आहे असे तिला सारखं वाटत होतं. हो ना करता तिने कसाबसा गावात प्रवेश केला. संपूर्ण गाव आपल्याला पाहून घाबरले असावे असा विचार तिच्या मनात आला. कुणी समोर यायला धजावत नव्हते. तिने आपला घोडा रामकिसनच्या दारात उभा केला. घराचे दार बाहेरून बंद केलेले होते. आजूबाजूला पाहत तिने दार उघडले आणि संपूर्ण घर पूर्णपणे रिकामे असल्याची खात्री केली. घरातील सामानाची पूर्णपणे उलथापालथ झालेली होती. पूर्वी तिने पाहिले होते तसे घरात काहीही नव्हते. बेचैन अवस्थेत बाहेर येऊन ती घोड्यावर स्वार झाली. काही अंतरावर असलेल्या घरासमोर ती थांबली. घराच्या ओसरीवर बसलेला म्हातारा तिला पाहताच घाईघाईत उठून उभा राहिला. ती कोण आहे हे त्या म्हाताऱ्याला माहीत नसले तरी ज्यावेळी ती रामकिसनबरोबर गावात आली होती त्यावेळी गावातील प्रत्येकाने तिला पाहिले होते. साहजिकच तिला पाहताच म्हातारा दचकला. घाबरूनच त्याने तिला काही सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते नीटपणे सांगता आले नाही. रामकिसन कुठे आहे? चेहऱ्यावर कोणतेही भाव न दर्शवता तारामतीने विचारले. आपल्या मनातील गोंधळ चेहऱ्यावर दिसू नये आणि आपल्या मनातील भीतीची जाणीव त्या म्हाताऱ्याला होऊ नये याची काळजी ती कटाक्षाने घेत होती. त्यांना कुठेतरी पकडून नेलं. म्हाताऱ्याने कसेबसे शब्द उच्चारले. कोणी? तो कोण होता हे आम्हाला माहीत नाही. पूर्वी कधीच आला नव्हता. म्हाताऱ्याचा आवाज आता किंचित थरारत होता. जे काय घडले हे तिला सांगितले आणि ही बाई चिडली तर आपले काय होईल? आपल्या गावाचे काय होईल? या चिंतेने तो भारावला होता. जेव्हा तारामतीने खोदून विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्या म्हाताऱ्याने भीतभीत का होईना सांगायला सुरुवात केली. तो जसजसा बोलत होता तसतसे तारामतीचे रक्त तापत होते. अधूनमधून ती क्रोधाने थरथरत होती.
स्वतःच्या मनातील राग काबूत आणण्याचा प्रयत्न तिला नीटसा जमत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया म्हातारा बारकाईने पाहत होता. तो एकटाच होता. केवळ काहीतरी बोलावे म्हणून तिने प्रश्न विचारला. उदयसिंह चव्हाण कितीही मोठे कामगिरी असली तरी एकटेच जातो. कितीही मोठा दुश्मन असला तरी एकटाच सामोरा जातो याची पुरेपूर कल्पना तिला होती. तो एकट्यानेच आलेला होता. रामकिसनला 2 साथीदारांसह त्याने एकट्यानेच पकडून नेलं हे ऐकून तसा तिच्या मनावर कोणताही परिणाम झालेला नव्हता किंवा कसलेच आश्चर्य वाटले नव्हते. उदयसिंह चव्हाण रामकिसनला घेऊन ज्या दिशेने गेला त्याच दिशेने जाण्याचा विचार तिच्या मनात आला. पण तिने तो विचार मनातून काढून टाकला. कारण रामकिसन जिवंत नाही याची खात्री तिला पटलेली असताना धोका पत्करणे योग्य नाही हाच विचार तिच्या मनात सारखा येत होता. त्या गावातून तारामती निघाली तेव्हा मनातल्या मनात जळफळत होती, तर सुडाने तिचे अंतःकरण जळत होते. आज ना उद्या उदयसिंह चव्हाण आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही याची खात्री तिला पटलेली होती. रामकिसन शांत वाटत असला तरी अतिशय घाबरलेला होता. आपले काय होईल याची चिंता त्याला नव्हती. उदयसिंह चव्हाण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही याची खुणगाठ त्याने बांधली होती. तो चिंता करीत होता केवळ आपल्या साथीदारांची. कारण त्यांना काही ठाऊक नाही असे मानले तरी घाबरलेल्या अवस्थेत त्याने आपण नेमके आणि कोणत्या ठिकाणी जात होतो हे जर का चव्हाणला सांगितले तर सरदार मानसिंह त्याला आठवल्याशिवाय राहणार नाही आणि सरदार मानसिंहाच्या पोरीने केवळ सूड उगवण्यासाठी आपल्यावर मारेकरी घातला होता याची जाणीव त्याला झाली होती. 3-4 कोसांचे अंतर त्याने कापले. चव्हाण आपल्याला काहीतरी प्रश्न विचारील असेच त्याला अधूनमधून वाटत होते. पण चव्हाण तर अगदी स्वतःच्याच धुंदीत असलेला दिसत होता. आपण काहीतरी विचारावे असे रामकिसनला वाटत होते, पण काही बोलण्याची हिंमत मात्र त्याच्यात नव्हती. नाहीतरी रामकिसन चव्हाणला काय विचारणार होता. 2 उंच टेकड्यांच्या अरुंद अशा जागेत उदयसिंह कैद्यांना घेऊन आला. कुणाच्याही येण्याजाण्याचा तो मार्ग नव्हता. एका बाजूने दोन्ही टिकाडे एकमेकांना जोडलेली असल्यामुळे तेथून जाण्याचा मार्ग देखील बंद झालेला होता. उदयने तिघांनाही खाली उतरवले. रामकिसन आणि त्याच्या एका साथीदाराला वेगवेगळ्या झाडांना बांधले. 4 घोडे त्याने एके ठिकाणी बांधून टाकले. या शांत आणि भयान वातावरणात आपले काम निवांतपणे पार पाडता येईल हाच विचार त्यावेळी उदयसिंह चव्हाण करीत होता. कैदी जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडले तरी त्या ठिकाणी ऐकणारे कोणीही नव्हते. एका कैद्याला घेऊन तो गर्द रानातून दूरवर निघून गेला. एका भल्या मोठ्या झाडाच्या बुंध्याशी त्याने कैद्याला उभे करून त्याचे हात सोडवले. आपल्याला या ठिकाणी का आणण्यात आले आहे याची कल्पना कैद्याला येण्यासारखी नव्हती. कारण उदयच्या चेहऱ्यावर त्यावेळी कोणतेही हावभाव नव्हते आणि त्याच्या चेहऱ्यावरून काहीही ओळखता येण्यासारखे नव्हते. बोल, तुम्ही लोक माझ्या मागे का होता? उदयने त्या कैद्याला थंड आवाजात विचारले. आम्ही सरदाराची चाकरी करतो, त्या कैद्याने उत्तर दिले. त्या उत्तरामुळे आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळावे असा हा आग्रह मात्र उदयने धरला नाही. सरदार कोण? रामकिसन. या सरदारावर ही कामगिरी सोपवली कोणी? माहीत नाही महाराज. कुणाला माहीत असतं? उदयचा आवाज किंचित चढला आणि कैद्याचे शरीर थरथरले. आधीच घाबरलेल्या त्याच्या चेहऱ्यावर भीती हळूहळू आणखीन वाढू लागली. तसा तो कैदी उदयसिंह चव्हाणापेक्षा कितीतरी मजबूत वाटत होता. रुंद खांदे पाहून त्याच्या शरीरात अमानुष ताकद असावी हे स्पष्ट दिसत होते. जर का त्याने बंड पुकारले तर तो कैदी उदयची मान सोडल्याशिवाय राहणार नाही हे त्याच्याकडे पाहणारा कोणीही सांगू शकला असता. तुझ्या सरदारानं कुणाची कामगिरी स्वीकारली हे मला कळायला हवं. उदयच्या आवाजाला वेगळीच धार चढली. त्याचा बदललेला सूर ऐकून कैदी हादरला. काय उत्तर द्यावे हे त्याला समजले नाही. मला माहीत नाही महाराज. थाड असा आवाज झाला आणि दणकट देहाचा तो कैदी जोरात ओरडला. उदयने उंच उडी घेतली केव्हा आणि उजव्या पायाचा फटका त्याने आपल्या डाव्या कांचीला हाणला केव्हा हेच मुळी कैद्याच्या लक्षात आले नाही.
तो फटकाच इतका भयानक होता की उभे राहणे त्याला जमले नाही. दोन्ही हातांनी मान पकडून तो खाली बसला. उदयसिंह चव्हाणसारखा एकच प्रश्न विचारित होता आणि तो कैदी वेगवेगळ्या शब्दात दयेची याचना करीत पूर्वीचेच उत्तर देत होता. त्याच्या शब्दातील दयेचा लवलेश देखील उदयच्या मनाला शिवणे शक्य नव्हते. नाहीतरी ठार करण्याचा निर्णय उदयने पूर्वीच घेतला होता. उदयकडून होणारा एक एक फटका इतका भयानक होता की पाहता पाहता कैदी जर्जर होऊन गेला. उदयने बळजबरीने उभे केले असता त्याचे हातपाय लटपटू लागले. एखादे पिशाच्च पाहावे तशी भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसून येऊ लागली. तुझे हातपाय निकामी करून तुला या रानात टाकून दिलं तर काय होईल? उदयने शांतपणे त्या कैद्याला जाणीव दिली. पण वेगळे असे तो कैदी काहीच सांगू शकला नाही. ठार करायचे आहे. आणखीन थोडे थांबावे असा विचार करून उदयसिंह चव्हाणने त्याला जीवदानाचे देखील आमिष दाखवून पाहिले, पण काहीही जमले नाही. उदयने त्याला एकच गोळी घातली आणि त्या कैद्याच्या तडफडण्याकडे लक्ष न देताच त्याने चालायला सुरुवात केली. दुसऱ्या कैद्याच्या बाबतीत देखील नेमके हेच घडले. उदयने त्या कैद्याला तर सुरुवातीपासूनच फार मोठी लालूच दाखवली, पण तो कैदी काही वेगळे सांगू शकला नाही. रामकिसन आपल्या शिपायांना कदाचित विश्वासात घेत नसावा हीच जाणीव उदयला झाली. त्याला ठार करून तो जेव्हा रामकिसनच्या समोर जाऊन उभा राहिला तेव्हा देखील उदयला त्याचा चेहरा बेफिकीर असलेला दिसून आला. उदयच्या उरल्यासुरल्या आशा मावळल्या. रामकिसन यापुढे आपल्याला दाद लागू देणार नाही याची देखील खात्री उदयला पटली. शांतपणे उदयने त्याचे हात सोडवले. रामकिसन, माझी ठार करण्याची पद्धत फार वेगळी असते. ते दोघेही शिपाई होते, म्हणूनच केवळ त्यांना मी जनावरासारखं ठार केलं. पण मरताना तुला सारे देव आठवतील. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची काळजी घेत जा. उदयसिंह चव्हाणने शांत आवाजात रामकिसनला जाणीव द्यायला सुरुवात केली, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणताही फेरफार झालेला उदयला दिसून आला नाही. माणूस कधी विषाची परीक्षा पाहत नसतो. जहर ते जहर. प्रत्येकालाच त्याचे गुणधर्म ठाऊक असतात. कदाचित तुझी मराठी तयारी असेल, पण जे मरण येईल ते तुझ्या कल्पनेत बसणारे नसेल. रामकिसनच्या चेहऱ्यावर अस्पृश्यसे फेरबदल दिसून आले, पण ते तसे विशेष जाणवले नाही. काही का असेना, आपण सुरुवात केली तर रामकिसन हल्ल्याशिवाय राहणार नाही याची खात्री त्याला अस्पृश्यशा फेरबदलाने उदयसिंह चव्हाणाला झाली. रामकिसन, स्वतःचं सामर्थ्य आजमावून पाहण्यासाठी तुम्हाला गाठलंस. माझी पुरेपूर माहिती तुला असावी असंही मला वाटतं, आणि जर का माझा इतिहास तुला ठाऊक असेल तर तू स्वतःची परीक्षा पाहण्याचा विचार देखील मनात आणणार नाहीस. एकेका शब्दावर जोर देत उदयसिंह चव्हाण बोलत होता. त्याच्या आवाजातून किंवा शब्दातून कोणत्याही भावना व्यक्त होत नव्हत्या. रामकिसन, मला ठार करण्याचा विडा तू उचललेला असावास याची मला खात्री आहे. तुझ्यावर ही कामगिरी सोपवली कोणी हेच मला पाहून घ्यायचं आहे. कामगिरी सोपवणारी मंडळी किंवा व्यक्ती माझ्यावर निश्चितच सूड उगवण्याचा प्रयत्न करीत असावी. ती कोण आहे हे मला कळायलाच हवं. रामकिसन दचकला असावा असा भाव उदयला झाला. कदाचित तो केवळ भास असावा असंही त्याला वाटले, कारण निश्चितपणे उदयचे मन खात्री देऊ शकले नाही. उदय फक्त एकटाच बोलत होता. रामकिसनकडून कोणताही प्रतिसाद मात्र मिळत नव्हता. बोलताना आपण पुढचे पाऊल कोणते टाकावे हा विचार देखील उदय करीत होता, पण त्याच्या मनात एकमत होत नव्हते. रामकिसनने सांगितलेले खरे का खोटे याची कल्पना उदयला येत नव्हती. रामकिसन, तू काही बोलणार आहेस की नाही? शेवटी त्रासलेल्या उदयसिंह चव्हाणाने जरा तिरक्या सुरातच विचारले. चव्हाण, मी नेमके काय बोलू? मला खोटं बोलता येत नाही. खरं सांगितलं तरी ते तुम्हाला पटणार नाही, पण तू खोटं बोललास हे मला पटलेलं आहे. मलाही हेच सांगायचं होतं. मी जे मनापासून बोलतो ते तुम्हाला खोटं वाटलं. मी खोटं सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला ते पटलं असतं. तसं पाहिलं तर माझ्याजवळ सांगण्यासारखं काहीही नाही. स्वतःच्या परीक्षेत मी हारलो आणि तुम्ही खरोखरी शूर आहात हे पटलं. रामकिसन हाल केले तरी वळणार नाही याची खात्री उदयला आता झाली. आता त्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही याची देखील जाणीव झाली. कोणताही मागचा पुढचा विचार न करता उदयने पिस्तूल काढले.
शांत वातावरणात गोळीबाराचा आवाज घुमला. तोंडातून आवाज न करता रामकिसन उभ्या उभ्याच खाली कोसळला. जे हवे ते उदयला मिळाले नव्हते. रामकिसनला आपण ठार केले याबद्दल वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नव्हते. संधी मिळाली असती तर रामकिसन आपल्याला ठार केल्याशिवाय राहिला नसता हे त्याला पटलेले होते. गावात त्याने जे आपल्याला वागणूक दिली तिचा विचार केला तर आपल्याला ठार करण्याचाच रामकिसनचा उद्देश होता हे देखील त्याला कळले होते. रामकिसन तडफडत असताना उदयने कान टवकारले होते. एका घोड्याचा किंकाळण्याचा आवाज त्याच्या कानात शिरला होता. आपण बांधलेले 4 घोडे किंकाळलेले नाहीत याची खात्री उदयला होती आणि किंकाळण्याचा आवाज तर बऱ्याच अंतरावरून आला होता. त्याने आपला घोडा सोडवला. कानोसा घेत त्याने इतर बांधलेल्या 3 घोड्यांना सोडून टाकले. खिशातून पिस्तूल काढून त्यात 2 गोळ्या त्याने भरल्या. पण ती जागा काही त्याने सोडली नाही, कारण सारखी धोक्याची जाणीव त्याला होत होती. कुणीतरी त्याच दिशेला 2 बाजूकडून येत असावे असाही भास त्याला झाला. आपल्या घोड्याच्या पाठीला बांधलेली बंदूक त्याने पाठीला अडकवली. येणारी मंडळी आपल्याला ओळखणारी नसली तर त्यांना बेसावध बनवणे आवश्यक होते हाच विचार तो करत होता. गर्द झाडीतून पुढे आलेले घोडेस्वार एकूण 4 होते. प्रत्येकजण देहाने आडदांड होता. वृत्तीने ते देहासारखेच आडदांड असावेत असे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून उदयला वाटत होते. तू कोण आहेस? एका घोडेस्वाराने खणखणीत आवाजात विचारले. माझ्याबद्दल तुमची कल्पना काय आहे? उदयने तितक्याच खणखणीत आवाजात शब्द बाहेर फेकले. ज्याला तू ठार केलंस त्याला ओळखलंस? त्या घोडेस्वाराने विचारले. नाही, आपलं रामकिसन हे नाव त्याने सांगितलं. कदाचित ते नाव खोटंही असेल. मी याच माणसाच्या मागावर होतो. यानं आमची 2 माणसं ठार केलेली आहेत. मी केलं ते वाईट नाही हे तुम्हाला पटलं तर. आता मी काय करू तेवढं सांगा. तू याला ठार का केलंस? मला जिवंत राहायचं होतं म्हणून. तू आहेस कोण? आधी तुम्ही कोण ते सांगा. उदय त्या चौघांकडेही गमतीने पाहत होता. आपण सुरुवात केली तर चौघांच्याही तोंडचे पाणी पडेल याची जाणीव उदयला होती. आपण सुरुवात करावी की करू नये, का ते काय करतात ते पाहावे हाच विचार उदयच्या मनात घोळत होता. आम्ही सरदार आहोत, अचानक दुसऱ्याच घोडेस्वाराने उत्तर दिले आणि उदय खळबळून हसला. त्यातील कोणीही सरदार असेल यावर उदयचा जन्मात विश्वास बसणे शक्य नव्हते. हसलास का? तुमचं सरदारी थाट पाहून. तू कोण? मी ग्वाल्हेरचा महाराजा, गंभीर चेहरा करून उदयने उत्तर दिले आणि चौघातील दोघांनी खळखळून हसायला सुरुवात केली. आता तुम्ही का हसलात? तू आमच्यातलाच आहेस हे पाहून. आमच्यातलाच म्हणजे? थैल्या घेऊन आम्ही कुणाचंही काम करतो आणि कसलेही. पण सध्या मी कसलंच काम करीत नाही. सरकारी फौजेने आमची टोळीच्या टोळी खलास केली. आमचे 2 सरदार मारले गेले. 40 जणात आम्ही फक्त 2घेच वाचलो. शेवटी दोघेही 2 दिशांना निघाले. तुझं गाव कोणतं? तसा मी कुठला आहे मला माहीत नाही. या रानातून त्या रानात भटकणाऱ्या बापाला माहीत नव्हते. चौघेही थक्क होऊन वेड्यासारखे उदयकडे पाहतच राहिले. त्याच्याऐवजी दुसरा तिसरा कोणी असता तर या रानात भेटलेल्या 4 अनोळखी घोडेस्वारांना पाहून घाबरला असता. पण या एकांड्या स्वाराच्या चेहऱ्यावर आणि आवाजात भीतीचा लवलेशही नव्हता. आता तू काय करणार आहेस? करणार काय? खोटं नाट्य सांगून एखाद्या सरदाराकडे चाकरी मिळवी. माझी हवी तशी चाचणी घेतली तरीही मी त्यातून विभावून जाईन. तू आमच्याबरोबर राहशील? तुम्ही किती जण आहात? फक्त 4घे. रामकिसनशी तुमचं वैर का होतं? आम्ही एकाच प्रकारची कामे करीत होतो. एखादं काम मी स्वीकारतो असं कळलं तर हा माणूस मध्ये गडबड करायचा. अतिशय बोलघेवडा असल्यामुळे आमच्यावर सोपवलेलं काम जायचं. त्यातून दुश्मनी निर्माण झाली. चौघातील प्रमुख कोण? मी. माझी तयारी आहे, पण मला खायला प्यायला भरपूर लागतं. मला एकट्यानं भटकणं आवडतं. मोठ्या मोठ्या जनावरांची शिकार करायचा मला नाद आहे. या साऱ्या गोष्टी तुम्ही गृहीत धरायला हव्यात. उदयच्या ह्या तशा अटी नव्हत्या. चौघांनी एकमताने ते सारे मान्य केले आणि पाहता पाहता चौघांचे 5 जण झाले. त्यांची ताकद वाढली आणि खुश होऊन त्यांनी तिथून दौड करायला सुरुवात केली.
तारामतीने वेगवेगळ्या पद्धतीने उदयसिंह चव्हाणावर दुसरा मारेकरी सोडण्याचा विचार केला. पहिला मारेकरी तर पूर्णपणे अपयशी ठरला होता. उदयसिंह चव्हाणने त्याला पकडून नेले याचाच अर्थ तो जिवंत नाही याची खात्री तिला पटली होती. सुटका झाली असती, कोणत्याही मार्गाने स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांनी यश मिळवले असते तर रामकिसन आपल्याकडे आल्याशिवाय राहिला नसता याचीही खात्री तिला होती. तसे पाहिले तर ती भरपूर संपत्ती देऊन कुणावरही कामगिरी सोपवू शकली असती. पण तिला तसे करायचे नव्हते. उघड उघड कोणताही हल्ला झाला तरी उदयसिंह चव्हाण मुळीच दाद देणार नाही याची खात्री तिला पटली होती. माणूस हवा सुडाने पेटलेला हे तिला कळत होते. पण उदयसिंह चव्हाणशीच व्यक्तिगत दुश्मनी असलेला माणूस मिळणे अतिशय कठीण होते. त्यासाठी रामकिसनसारखाच एखादा माणूस आपण जाळ्यात पकडायचा. भावनात्मक आव्हान त्याला करावे अशाच विचाराने ती बेचैन बनली होती. त्यासाठी शांत डोक्याचा पण सळसळत्या रक्ताचा जवान मिळणे आवश्यक होते. तितकाच तो शूर असायला हवा होता. तिचे 2 साथीदार अशा जवानाच्या शोधात होते. पण 15 दिवस उलटले तरी असा जवान त्यांना आढळला नव्हता. एकाएकी तिला रामसिंह आठवला. पण तो रामकिसनसारखा शांत डोक्याचा आणि धूर्त नाही याची जाणीव तिला होती. जेव्हा मनाचा फारच गोंधळ उडाला तेव्हा म्हाताऱ्या मामूला वाड्यावर बोलावले. वास्तविक त्याला काही विचारण्याची गरजच नव्हती. आपल्या या सुडाला तो खतपाणी घालील यावर तिचा विश्वास बसणे शक्य नव्हते. पण रागाच्या भरात का होईना तो एखादा मार्ग सुचवून जाईल याची देखील तिला खात्री होती. कारण यापूर्वी तसे घडलेले होते. वाड्यावर आलेला मामू अगदी शांत होता. जे मनात जळत होते ते बोलण्यात अर्थ नाही याची जाणीव त्याला होती. ती आपल्याला काय सांगेल हे देखील त्याने तर्काने ओळखले होते. वाड्यावरच्या गोष्टी उशिरा का होईना त्याच्या कानात अचूक शिरत होत्या. मामू, रामसिंह तुला कसा काय वाटतो? मामूचा अंदाज घेण्यासाठी तारामतीने विचारले. निदान तुला तरी तो योग्य वाटत नाही. मामूने शांतपणे आपले मत व्यक्त केले. मामू, मला त्याच्या गळ्यात माळ घालायची नाही. ती चिडली. तर मग हा रामसिंह कशासाठी? उदयसिंह चव्हाणची मान कापण्यासाठी. तर मग बरा आहे. आतापर्यंत त्यानं हेच काम केलेलं आहे. पण रामसिंह आणि रामकिसन या 2 राममध्ये असलेला फरक तुझ्या लक्षात यायला हवा होता. तो कोणता? रामकिसन उदयसिंह चव्हाणकडून पकडला गेला हे तुला समजलेलेच आहे. हो, निशस्त्र बनवून उदयसिंह चव्हाणनं त्याला नेलं. याचा अर्थ तुझ्या लक्षात आला का? नाही. माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. तारामती, उदयसिंह चव्हाणानं घोड्यावर बांधून त्याला नेलं. ते त्याच्यावर नेमबाजी शिकण्यासाठी नव्हे. त्याला गरज नसती तर रामकिसनला त्यानं पकडून नेलं असतं. पण मामू, रामकिसनकडून चव्हाणानं माहिती मिळवली असती तर उदयसिंह चव्हाण एव्हाना या ठिकाणी येऊन पोचला असता. तसा तो माणूस भयंकर आहे. तारामती, मला तेच म्हणायचं आहे. त्यानं रामकिसनचे हाल केले असतील. मरताना त्याला असह्य वेदना व्हाव्या यासाठी चव्हाणाने स्वतःच्या जीवाचा आटापिटा केला असेल. पण रामकिसनने त्याला दाद दिलेली नाही हे स्पष्ट आहे. मलाही ते पटतं. छान तारामती, तुला ते पटतं. आता मला सांग, रामसिंहाच्या बाबतीत तू हा विश्वास देऊ शकशील? नाही. अशा माणसावर कामगिरी तूही सोपवणार? मामूने जरा आवाज चढवून विचारले. तारामती एकाकी सावध झाली. आपले काहीतरी चुकलेले आहे हे तिच्या लक्षात आले. पण नेमके काय चुकलेले आहे हे मात्र तिला जाणवले नाही. तारामती, हल्ली तू दिवसरात्र सुडाने जळफळत असावीस असे वाटतं. मामू बोलला आणि विचाराच्या तंद्रीत असलेली तारामती दचकली. कशावरून? हे बघ तारामती, पूर्वी तू बापासारखा भरपूर विचार करायचीस. तोही उलटसुलट. चुकूनसुद्धा बारीक सारीक गोष्टी नजरेतून सुटत नव्हत्या. पण आता तसा विचार तुला करता येत नाही. तुझं डोकं काम करीत नाही हाच त्याचा अर्थ आहे. मामू, कदाचित तसं नसेल. तसंच आहे. रामसिंहावर कामगिरी सोपवण्याचा विचार तुझ्या मनात आला. पण त्याने तोंड उघडलं किंवा उदयसिंह चव्हाणानं त्याला तोंड उघडायला भाग पडलं तर स्वतःचं काय होईल याचा तो विचार मुळीच केलेला दिसत नाहीस. ते खरं आहे मामू. पण आता मी विचार केलेला आहे. आपल्यावर कोणी कामगिरी सोपवलेली आहे हे रामसिंहाला कळता कामा नये. तारामती शांतपणे बोलली. स्वतःच्या सौंदर्याचे वेड लावून त्याच्यावर कामगिरी सोपवण्याचे विचार तिच्या मनातल्या मनात जिरून गेले.
भल्या मोठ्या थैलीचे तोंड उघडून कामगिरी सोपवावी हाच विचार तिच्या मनात पक्का झाला. इथेही तिची पंचाईत झाली. आपला कुणीही माणूस गेला तरी रामसिंह ओळखल्याशिवाय राहणार नाही हे तिच्या लक्षात आले आणि ती गडबडलेली पाहून मामूने ते काम स्वतःच्या अंगावर घेतले. उदयसिंह चव्हाणाला ठार करण्याची जबाबदारी केवळ 4च दिवसात मामूने रामसिंहाच्या अंगावर अशा काही पद्धतीने टाकली की आपण ही जबाबदारी कुणातर्फे स्वीकारित आहोत याचा थांगपत्ता देखील रामसिंहाला लागला नाही. चौरंगी आणि धौलपूर याच्यामध्ये असलेल्या एका मठाजवळ उदयसिंह चव्हाण झाडाखाली पडलेला होता. आजूबाजूला आणखी 4 सावलीत विश्रांती घेत पडलेले होते. डाराडूर झोपलेल्या 5ही जणात रामसिंह तेवढा जागा होता. त्याच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते. चौरंगीतील उदयसिंह चव्हाणावर हल्ला करण्याची कामगिरी त्याच्यावर होती. त्या कामगिरीसाठी ज्या मोहरा त्याला मिळाल्या होत्या तितक्या मोहरा एका थैलीत रामसिंहाने कधी जन्मात पाहिल्या नव्हत्या. उदयसिंह चव्हाणबद्दल यापूर्वी त्याने बरेच काही ऐकलेले होते, पण या चव्हाणाला त्याने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. आपल्या टोळीत सामील झालेल्या भोला पांचालने ज्या रामकिसनला ठार केले होते त्याच रामकिसनवर चव्हाणाला ठार करण्याची जबाबदारी टाकली होती याची देखील माहिती त्याला मिळाली होती. बेचैन अवस्थेत तो उठला आणि उदयसिंह चव्हाण उर्फ भोला पांचाल ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी पडला. कारण भोला पांचालला या भागाची खडानखडा माहिती असल्याची खात्री रामसिंहाला पटलेली होती. इतकेच नव्हे तर हा भोला पांचाल आपल्यापेक्षाही हुशार आणि धूर्त आहे हे देखील त्याला कळून आलेले होते. त्याला जर का आपण चुचकारले, थोडासा मोठेपणा दिला तर उदयसिंह चव्हाणाला ठार करण्याचा एखादा उपाय तो आपल्याला सुचवू शकेल या निर्णयाप्रत त्याचे मन येऊन पोचले होते. झोपलेल्या उदयसिंह चव्हाणाच्या तोंडावरची हॅट त्याने काढली आणि तो जागाच असल्याचे रामसिंहाच्या लक्षात आले. भोला, आतापर्यंत तुझी मला भरपूर मदत झालेली आहे. आता मला सांग, तू उदयसिंह चव्हाणाला पाहिले आहेस? रामसिंहाने गंभीरपणे विचारले. हो, पाहिलेले आहे आणि मी त्याच्याशी बोललो आहे. बोलताना देखील तो माणूस अतिशय सावधगिरी बाळगीत असतो. पण सरदार, तुम्ही मला लाख मोहरा दिल्यात तरी मी त्याच्यावर हल्ला करायला जाणार नाही. ते काम मी करेन. मला काही शंका आहे. हां, तेवढं काम मी निश्चित करेन. तुम्ही म्हणाल त्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण चौरंगीत जायचं नाव काढू नका. इथून चौरंगी 4 कोसावर आहे. हो, मी ते पूर्वीच सांगितलेलं आहे. भोला उर्फ उदयने सूर लावला. मला त्या चौरंगीत शिरायचं आहे, पण उदयसिंह चव्हाणाला कोणताही संशय येता कामा नये. हे पहा सरदार, तुम्ही अगदी परमेश्वर बनून गेलात तरी तो तुमच्याकडे संशयानेच पाहील. तो अतिशय सावध असतो. कोणतेही आमिष दाखवाल तरी तो फसत नाही. तू कधी चौरंगीत गेला होतास? हो, गेलो होतो. जेव्हा मी तिथे 2 दिवस राहिलो तेव्हा मला कैद्यासारखं वाटलं. रात्रीच्या वेळी हातात शस्त्र घेऊन फिरणारा पाहुणा त्या चौरंगीत मारला जातो. यावरून तू ओळख, चौरंगीत किती सावधगिरी बाळगावी लागते ती. भोला, चव्हाणाच्या मनाचा दुबळेपणा कशात तरी असायलाच हवा. कशावर तरी त्याची श्रद्धा असायलाच हवी. रामसिंह तावातावाने बोलला आणि नेहमीसारखाच भोला पंचाल बनलेला उदयसिंह मनातल्या मनात हसला. आपणच उदयसिंह चव्हाण आहे हे या रामसिंहाला समजले तर त्याचे काय होईल याचाच विचार उदयसिंह त्यावेळी करत होता. पटेल असे या रामसिंहाला काय सांगावे हेच तो मनाशी ठरवित होता. सरदार, आता तू असं कर, तुला मी साधू बनवतो. मी आणि साधू? रामसिंह दचकला. तुला साधू मी बनवीन. ती तर सर्वात सोपी गोष्ट आहे. मात्र बोलताना सावकाश बोलत जा. बोलताना घाई केलीस आणि चुकून एखादा गोत्यात आणील असा शब्द बाहेर पडला तर मात्र तू जिवंत सुटू शकणार नाहीस. उदयसिंह चव्हाणने त्याला उपाय सांगितला. रामसिंह तसा भित्रा मुळीच नव्हता, पण तो गडबडला होता. उदयसिंह चव्हाणाला गाठण्याचा एकही उपाय त्याच्या मनाला शिवला नव्हता. आपण या भोला पांचालवरच पूर्णपणे अवलंबून आहोत या जाणीवेने तर तो अधिकच तडफडत होता आणि आता तर साधू बनण्याच्या कल्पनेने त्याच्या मनाची तारांबळ उडाली होती. साधूचे वेषांतर केले तर ते आपल्याला पुढे रेटता येईल की नाही याच प्रश्नाने त्याचे डोके भंडावून सोडले होते. भोला, काही धोका होईल असे तुला वाटत नाही?
डोकं ठिकाणावर ठेवलं तर काहीही घडणार नाही. चव्हाणाला फसवून या मठाजवळ आणता येईल आणि एकदा का तो इथे आला की पुढचं मी पाहून घेईन. उदयसिंह चव्हाणने त्याला ठामपणाने सांगून टाकले. बऱ्याच वेळाने रामसिंहाच्या मनातील बेचैनी संपली आणि साधू बनण्याची त्याने स्वतःच्या मनाची तयारी केली. पण साधूचे कपडे मिळणार कुठून? रामसिंहाने बऱ्याच वेळाने शंका काढली. ते काम अगदीच सोपे. रात्र पडण्यापूर्वी मी त्या वस्तू आणून देईन आणि भल्या पहाटे रामानंद स्वामी चालत चालत चौरंगीत प्रवेश करील. भोला पांचाल उर्फ उदयसिंह चव्हाण घाईघाईत उठून उभा राहत बोलला. मनातल्या मनात तो बेहद खुश झाला होता. तसे पाहिले तर रामसिंह आणि त्याच्या 3 साथीदारांना उदय पाहता पाहता ठार करू शकत होता. पण त्यालाही थोडी गंमत करण्याची हुक्की आली होती. खेळवीत खेळवीत मांजर ज्याप्रमाणे उंदराला ठार करते त्याचप्रमाणे आपण या रामसिंहाचा शेवट करावा आणि त्याच्या 3 साथीदारांना बरोबर घेऊन रामसिंहावर ज्याने कामगिरी टाकलेली आहे त्यालाच गाठावे, ही योजना त्याने मनाशी पक्की ठरवली होती. उदयसिंह उर्फ भोला घोडाफेकीत निघाला धौलपूरच्या दिशेने. पण धौलपुरात न जाता तो चौरंगीत शिरला. साधूचा वेश त्या ठिकाणी होताच. नाहीतरी तो स्वतः देखील अनेकदा साधू बनलेला होता. हरिहर पाली तर सारखा साधू बनतच होता. अंधार पडण्यापूर्वीच उदय मठाजवळ आला आणि त्याने आपल्या डोक्यातून एक योजना तोंडावाटे बाहेर काढायला सुरुवात केली. रामसिंहाला ती पटण्यासारखी होती. भल्या पहाटे रामसिंह साधू बनून निघाला. साधूजवळ दिसणारे सारे साहित्य रामसिंहाकडे होते. व्याघ्रचर्म देखील त्याला द्यायला उदय विसरला नव्हता. पण रामसिंहाजवळ शस्त्र मात्र देण्यात आले नव्हते. सूर्य माथ्यावर आला आणि आपण रानात वाट चुकलो आहोत असा आभास निर्माण करीत 2 उंच टेकड्यांच्या मधून जाणाऱ्या वाटेने रामसिंहाने चौरंगीत प्रवेश मिळवला. नाहीतरी तो चालून चालून अतिशय थकलेलाच होता. आपण अतिशय थकलेलो आहोत असा आणखीन आभास निर्माण करण्याची गरज त्याला भासत नव्हती. चौरंगीतील 2 जवानांनी त्याला अत्यंत अदबीने एका छोट्याशा वाड्यात नेले आणि वाड्याच्या ओसरीवरच साधूला बसण्यासाठी आसन देण्यात आले. आपले झालेले आदरातिथ्य पाहून साधू बनलेल्या रामसिंहाच्या मनात भरपूर आशा निर्माण झाली. उदयसिंह चव्हाण आपल्याला सहजासहजी फसेल हाच विचार त्याच्या मनात निर्माण झाला. ही चव्हाणांची चौरंगी? रामसिंहाने चौरंगीतील शिपायाला विचारले. होय महाराज. चव्हाण कुठे आहेत? महाराज, उदयसिंह चव्हाण हे प्रमुख आणि प्रतापसिंह चव्हाण हे त्यांचे धाकटे बंधू. उदयसिंह चव्हाण कुठे आहेत? अधीऱ्या सुरात रामसिंह उर्फ रामानंद स्वामीने विचारले आणि लगेच त्याने मनातल्या मनात स्वतःला शिवा हसाडायला सुरुवात केली. कारण इतका अधीरपणा आपण दाखवायला नको होता हा विचार त्याच्या मनात आला. आपण जर असेच वागलो तर चव्हाणाच्या मनात संशय निर्माण होईल, ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली. महाराज, चव्हाण याच वाड्यात आहेत. ते राहतात पलीकडच्या मोठ्या वाड्यात. हा अतिथीसाठी राखून ठेवलेला वाडा. मालक कितीच विश्रांती घेतात. त्याचवेळी उदयसिंह चव्हाणने ओसरीवर प्रवेश केला आणि साधू बनलेला रामसिंह ताडकन उठून उभा राहिला. वाड्यातून आलेला त्याचा 5वा साथीदार भोला दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरलेले होते. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. आशा आहे तुम्ही याच चॅनलवरील माझ्या कविता आणि इतर कथाही नक्कीच ऐकल्या असतील. त्याही आवडल्या असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.